नमस्कार मंडळी, हा तर आहे 24 डिसेंबरचा व्लॉग ख्रिसमसच्या आधी. तर ख्रिसमसच्या आधी थोडंसं मॉलमध्ये गेलो होतो. 5 मिनटाच्या अंतरावर मॉल आहे. तर थोडंसं इथे चालू होतं त्यांचं, पण ना आम्ही खूप उशिरा पोचलो होतो. इथे 8पर्यंत तिकीट काउंटर चालू होतं, जे की चंद्रयान वगैरे, परत ट्री जो बनवलेला होता इथे फोटो काढू शकतो. 99 रुपीजचं तिकीट होतं, पण उशीर झाल्यामुळे आम्हाला काय तिथे फोटो काढता आले नाही, लांबूनच काढले. नंतर आतमध्ये गेलो तर एवढं छान मॉल सजवलेला होता. आणि इथे दरवर्षी म्हणजे काय ना काहीतरी वेगवेगळी थीम असते. तर इथे गेलो तर स्पोर्टचे शूज वगैरे यशला बघायचे होते, तर ते चॉईस करायचं चालू होतं. तर अशा प्रकारे आमचा तो दिवस चालू होता, शॉपिंग वगैरे. तर हा मी बूट दाखवत होती, शूज दाखवत होती, तो 5000चा आहे. तर तुम्ही याची क्वालिटी बघून तुम्ही विचार करू शकता. बाटा आणि हे दुसऱ्या शूज म्हणजे जे शॉप होतं तिथे गेलेलो बाटाच्या, तर ते 5000चं शूज होतं. आणि थोडंसं मी पण माझ्यासाठी सँडल्स वगैरे बघत होती. आणि आता काय सँडलचं सीझन नाही आहे, म्हणजे शूजचा सीझन आहे असं मी म्हणते. पण सँडल एखादी साडी वगैरे घालताना छान वाटते. नंतर इथे सांताक्लॉज आलं होतं, मुलांना मस्त चॉकलेट्स गिफ्ट्स काय काय देत होते. तर यशला थोडा तो शूजमध्ये बिझी होता, पण मी तिथे जाऊन त्यांना शूट केलं होतं. नंतर असं छान छान मॉल सजला होता, पण खूप गर्दी, खूप म्हणजे खूपच गर्दी होती. पण आम्ही ना असंच फिरत म्हटलं इथेच तर आपण राहतो, तर एवढी काही घाई पण नाही की आपल्याला असं. आणि जास्त काही खरेदी केली नव्हती, नुसतं बघत होतो. आणि त्या दिवशी असं ठरवलं की आपण मॉल फिरूया, परत जिथे ख्रिसमसचे जे ट्री असतात किंवा काय असतं ते एन्जॉय करूया. तर आणि इथे थोडंसं आईस्क्रीमचं हे थोडं कॉस्टली होतं, पण चला एकदा फर्स्ट एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मी तर नाही करू शकत, तर मी यशला सांगितलं, कारण तो पण नाहीच बोलवता, पण जाऊ दे, त्याने केलं. आणि ते खूप चकवतात आपल्याला, पण त्याने एकदा घेऊन बघितलेलं, म्हणजे त्याने डायरेक्ट तुम्ही बघितलंच असेल, मी फॉरवर्ड केल्यामुळे तो फास्ट व्हिडिओ झाला आहे. जी दांडी असते त्याने हातात घेतलेलीच, यशने आईस्क्रीम घेतलेलंच पहिल्या स्टेपला, आणि सेकंड स्टेपला काही जमलं नाही, पण त्याने ट्राय केलं आणि खूप छान वाटतं. सगळे बघत पण होते आणि हसत पण होते. नंतर जिथे माझं फेवरेट प्लेस म्हणजे जे काउंटर आहे ते आहे फ्लावरचं, आणि इथे आल्यावर मला खूप इथे सारखं येऊ वाटतं. तर हे छान होम सेंटरच्या वस्तू इथे सगळ्या भेटतील तुम्हाला. आणि इतकं छान मॉल आहे, बाजूलाच आहे. पण अशा वेळी जायला मजा वेगळीच असते. फक्त गर्दी संडे सॅटर्डे फुल गर्दी असते, फुल क्राऊड असतं. नंतर फिरून 1-2 तास आम्ही नुसतं मॉलमध्ये फिरत होतो. थोडीशी शॉपिंग केली, नंतर लागली होती भूक. पण हे तर यशसाठी घेतलेलं होतं बर्गर, मी मँगो मिल्कशेक घेतला होता, त्याच्याबरोबर थोडंसं खात होतो आम्ही, थोडं टेस्ट करत होतो. तर अशा प्रकारे आमचा हा एन्जॉयमेंट चालू होती. ख्रिसमसच्या दिवशी जायलाच पाहिजे. आणि ते लायटिंग आणि असं सजवतात, इतकं छान बंगले दिसतात ना, खूप मजा येते. आणि मला एक सांगायचं आहे, जेव्हा आम्ही हे बघायचो ना, तेव्हा आम्ही स्कूटीने जायचो आणि हे सगळं बघायचो.
आता परिस्थिती बदलली, आता 4 व्हीलरमधून आम्ही फिरूनही बघतो. म्हणजे तेव्हा विचार पण केला नव्हता की 4 व्हीलर आमच्याकडे येईल. तर हे जर क्रेडिट सगळं माझ्या हजबंडला जातं आहे, कारण की शून्यातून वर येणं हे सोपं नाही आहे. शून्यातून माणूस वर आलेला आहे असं मला खूप माझ्या मिस्टरांचा अभिमान वाटतो हे सगळं सांगताना, की तेव्हा आम्ही आमच्याकडे सायकल होती, नंतर स्कूटी आली, स्कूटीनंतर 4 व्हीलर आली आणि हे सगळं त्यांनी एकट्याने कमवून, एकट्याने कोणाचा आधार नाही किंवा त्यांचे वडील नसताना त्यांनी हे सगळं स्वतःला घडवलं आहे. आत्ता हातामध्ये 3 आमची घरं झालेली आहेत, 2 गाड्या आलेल्या आहेत. तर हे सगळं क्रेडिट माझ्या नवऱ्याला आहे आणि मला खूप छान अभिमान वाटतो हे सगळं सांगताना. हेच मी जेव्हा हे आम्ही बघत होतो तेव्हा ते दिवस आठवले, जेव्हा आम्ही स्कूटीने फिरायचो, तिघं फिरायचो, जागा होत नव्हती पण आम्ही त्याच्यातनं पण हे करून तेव्हा विचार पण केला नव्हता की हे बंगलं बघायच्या वेळी आपण 4 व्हीलरमधून फिरून बंगलो बघू. पण दिवस बदलतात आणि खरंच मेहनत करायलाच पाहिजे आणि मेहनत केल्यानंतर आपल्याला चांगलं आपलं फळ भेटतं, कष्टाचं फळ भेटतं. ते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे माझ्या हजबंडने. त्यामुळे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं हेतू की हे सगळं आमच्या मेंबरीज हे झालेल्या होत्या, ताज्या झालेल्या होत्या. आता 4 व्हीलरमधनं आम्ही जातो येतो तर इतकं खूप छान वाटतं आहे, हेच सांगायचं होतं मला. आणि मेहनत करत राहा, कधी ना कधी फळ भेटेलच. तर अशा प्रकारे आम्ही रात्री 12 वाजता घरी आलो. म्हणजे मॉलमध्ये गेलो, बाजूलाच होता पण, आणि आम्ही वसई गावात रात्रीचं फिरलो कारण की आम्हाला हे बंगले बघायचे होते आणि खूप छान वाटतं हे सगळं बघताना आणि फिरताना. तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी मला सबस्क्राईब करा. तर बघा संपतच नाहीत बंगले, एवढे मी तुमच्यासाठी शूट केले दाखवायला की वसई गावात हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे ख्रिसमसच्या दिवशी. दरवर्षी आम्ही जातो, 2-3 वर्ष नुसतं स्कूटीने फिरलेलो आणि आता 4 व्हीलरमधून फिरतो आहे. खूप छान वाटतं. आणि तुम्ही हे बघा चर्च किती छान आहे ना. आणि त्या दिवशी खूप गर्दी होती चर्चमध्ये आणि हे 24 डिसेंबरच्या रात्री 12 वाजताचा वेळ आहे, तेव्हा आम्ही फिरत होतो. तर जर आवडलं असेल तर लाईक नक्की करा.